दरम्यान महाराष्ट्रातल्या पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूरमध्ये एसटी डेपोमध्ये सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय. आपण पाहूया. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370. मी आहे सध्या पुण्यातल्या स्वारगेट आगारात. या स्वारगेटच्या बस स्टॉप पासनं सकाळपासनं 60% वाहतूक सुरू आहे, मात्र 40% वाहतूक अजूनही सुरू नाहीये. त्यामुळे याचा सगळा परिणाम या प्रवाशांवर होताना आपल्याला बघायला मिळतोय. काका कुठे जाणार आहात आजी? आम्ही विनेरा. किती वेळ झाले इथे थांबलो? आम्ही 4:45 ला इथं आले आणि तिथपासून बसले. आमचा रिझर्वेशन 5:30च्या बसचा होता. मग अजूनही बस आली नाही. तुम्ही विचारलं का तिथे? विचारले, सारख्या फेऱ्या मारते. 2 तास झाले तर ही सगळी लोक आहेत ती खेळला जाणारी आहेत. कर्मचाऱ्यांचा संप होता हे माहिती होतं का तुम्हाला? माहिती होतं थोडंफार, पण आता आमची रिझर्वेशन असल्यानंतर आम्ही काय करायचं? रिझर्वेशन काढायचं, कॅन्सल पण करत नाहीये, सांगत पण नाहीये की गाडी रिझर्वेशन आहे तर हे तिकीट कॅन्सल करता येईल का? नाही म्हणता येत. तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? आम्हाला पण हे सांगितले थोडा वेळ थांबा, लावते. परत गेली तर नाही, आता नंतर लावते, थांबा. ताई तुम्ही कुठे जाणार आहात? सगळे खेळला जाणार. हो. किती तासापासून थांबले? 2 तास झाले. 2 तास झाले. 2 तास झाले. त्यांनी काय सांगितलं? आणि त्यांनी काहीच नाही सांगितलं, थांबा म्हणून सांगितलं. रिझर्वेशन केलंय? हो, रिझर्वेशन केलं 15 दिवस पूर्वी. 15 दिवसापूर्वी. सगळे जे चाकरमाने आहेत ते कोकणाकडे निघाले आहेत आणि यांना आता या संपाचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 60-70 वर्षाच्या आजीपासून तर लहान मुलीपर्यंत सगळे प्रवाशांचा यात खोळंबा झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.